प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू हे आपली साधी राहणी आणि दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात। ते नेहमी जनता आणि आपल्या कार्यकर्त्यांवरती जीव लावताना दिसतात। शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक मंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस सिन्नर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मिठाई वाटून साजरा केला। सिन्नर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व कार्यकर्ते दरवर्षी विविध उपक्रम राबवून बच्चू कडू यांचा वाढदिवस साजरा करत असतात। याही वर्षी सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना बिस्किट व मिठाई वाटप करून अशा पद्धतीने साजरा करण्यात आला। तसेच यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर तसेच दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, युवा अध्यक्ष कपिल कोठुरकर, ओबीसी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, तक्रार निवारण अध्यक्ष गणेश म्हस्के, तालुका संघटक प्रकाश थोरात, तालुका महिला अध्यक्ष पुष्पा भोसले, महिला शहर अध्यक्ष संगीता आगळे, प्रहार दिव्यांग कार्याध्यक्ष दत्ता लोंढे, गणपत नाठे, अनिल गवांदे, पंकज जगताप, सुमन जगताप, तालुका सचिव पांडुरंग आगळे, राजभूष साहेब आदींसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। हम तुम्हारे साथ हैं आणि अपना भिडू बच्चू कडू अपना भिडू बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा विजय असो आमचा भिडू बच्चू कडू अपना भिडू बच्चू कडू बच्चू तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। मी एकच सांगू इच्छितो की जसे आपण अध्यक्ष उपाध्यक्ष असतील किंवा कार्याध्यक्ष असतील किंवा संघटनेचे काही पक्षाचे अध्यक्ष असतील यांच्या वाढदिवस आपण नेहमी साजरा करत असतो। असे काही उपजीविकेचे साधन असतील हॉस्पिटलला कमी प्रमाणात असलेले असतील, अनेक पक्षांनी एकत्र यावं, अशा हॉस्पिटलला काही कमी असेल उपक्रम राबवण्यासाठी एकत्र येऊन हे उपक्रम भरून द्यावं आणि असे काही जिथं अडीअडचण आहे तिथं इतर पक्षांनी पण असं सहकार्य करावं। आपल्या सिन्नरचं नाव उज्ज्वल कसं होईल या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करावा असं प्रहारच्या वतीने मी संदेश। आज दिव्यांगांचे व शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे कैवारी आमदार ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस आम्ही सिन्नर तालुका अध्यक्ष जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलासजी दातीर, महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई भोसले, तसेच मी स्वतः दिव्यांग तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय लोंढे, आमचे गणेश पाटील म्हस्के, तसेच सगळे मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटल इथे सर्व पेशंट यांना बिस्किट और मिठाई वाटपचा कार्यक्रम केलेला आहे। दरवर्षीच याप्रमाणे आम्ही बच्चूभाऊचा वाढदिवस साजरा करतो आणि वेगवेगळ्या पर्यायाने गेल्या वर्षी फळ वाटप केली होती, आता यावर्षी मिठाई वाटप। आता हॉस्पिटलचं असं मत आहे की आम्हाला या वस्तू वाटण्यापेक्षा हॉस्पिटलला लागणाऱ्या वस्तू म्हणजे बेडशीट असेल, काही त्यांना उपकरणाची गरज असेल तेही या निमित्ताने पुढच्या वर्षी देण्याचा जरूर प्रयत्न करू। जय प्रहार। महिला तालुका अध्यक्ष आम्ही दरवर्षी बच्चूभाऊंचा वाढदिवस इथे साजरा करतो। आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे सगळे कार्यकर्ते, दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते व महिला संघटनेचे कार्यकर्ते आज आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये या सिव्हिल हॉस्पिटलला मिठाई वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आणि तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम आहे। आज या प्रसंगी आमच्या दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई भोसले, ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, कपिल कोठुरकर, तक्रार निवारण समितीचे गणेश म्हस्के, बाळासाहेब प्रकाश थोरात, कार्याध्यक्ष लोंढे साहेब, आमचे शहराध्यक्ष गणेश भाऊ थोरात आणि आमच्या महिला शहराध्यक्षा आगळे मॅडम, विविध कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय प्रहार। जागर महाराष्ट्र न्यूज साठी सिन्नरवरून अक्षय गायकवाड।